कागल बस स्थानकाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. काँक्रिटीकरण पूर्ण झालं नसल्यानं बस स्थानकातील व्यावसायिकांचे व्यवसाय 5 महिन्यापासून बंद आहेत. त्यापैकी काहींचा ऐन हंगामात व्यवसाय बंद राहिल्यानं ते आर्थिक अडचणीत सापडलेत. त्यामुळे बस स्थानकातील काँक्रिटीकरणाचं थांबलेलं काम पूर्ण करावं, अन्यथा त्या ठिकाणी मुरूम टाकून खोकी लावून व्यवसाय सुरू करण्याचा इशारा स्थानकातील व्यावसायिकांनी आगार व्यवस्थापनाला दिला आहे. कागल बस स्थानकाचं बांधकाम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. बस स्थानक कार्यालयाची इमारत आणि समोरील भागाचं काँक्रिटीकरण असं या कामाचं स्वरूप आहे. बस स्थानकातील प्रवासी वाहतूक सुरू ठेवून स्थानकाच्या आणि कार्यालयाच्या इमारतीचं काम करण्यात आलंय. मात्र या इमारतीची बरीचशी कामं अपूर्ण आहेत. दरम्यान स्थानकात सिमेंटचा कोबा करायचा की काँक्रिटीकरण याच्यात काही कालावधी गेला. तसंच संबंधित खोकीधारकांना गाळे बांधून देण्याचा प्रस्ताव समोर आला. गाळे बांधल्यानंतर भाडेवाढ होण्याच्या भीतीनं खोकीधारकांनी गाळे बांधण्याच्या कामाला विरोध केला. दरम्यान 1 डिसेंबर रोजी स्थानकातील 10 खोकीदारांना जागा खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार खोकीधारकांनी तातडीनं आपली जागा खाली करून आगार व्यवस्थापन आणि ठेकेदाराला सहकार्य केलं. यावेळी 45 दिवसांनंतर पूर्ववत जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आगार व्यवस्थापन आणि ठेकेदारानं खोकीधारकांना दिलं होतं. त्यानुसार बस स्थानकासमोर काँक्रिटीकरण करण्यात आलंय. मात्र ज्या ठिकाणी 10 व्यावसायिकांची खोकी होती त्या ठिकाणी काँक्रिटीकरण झालेलं नाही. स्थानकात रसवंतीगृह, शीतपेय विक्रेते, प्रोव्हिजन स्टोअर्स, फळ विक्रेते, बेकरी यासह विविध व्यावसायिकांची खोकी आहेत. सध्या उन्हाळी सुट्टीमुळे एसटीच्या प्रवासी वर्गात मोठी वाढ झाली आहे. या काळात रसवंतीगृह, शीतपेय, बेकरी उत्पादनासह इतर फळांना चांगली मागणी असते. मात्र व्यवसायच बंद असल्यानं अनेक जण आर्थिक अडचणीत सापडलेत. काँक्रिटीकरणाच्या कामाला निधी उपलब्ध नसल्यानं त्याचं काम रखडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे स्थानकातील खोकीधारकांनी काँक्रिटीकरण रखडलेल्या ठिकाणी मुरूम टाकण्याचा प्रस्ताव आगार व्यवस्थापनाला दिलाय. आम्ही आमच्या खर्चातून हे काम करण्यास तयार आहोत. आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा द्या, अशी मागणी 10 खोकीधारकांनी आगार व्यवस्थापनाकडे केली आहे.